वेलकम बॅक टू स्पाइस ऑफ महाराष्ट्र। आज पुन्हा एकदा तुमच्यासोबत नवीन टिफिन रेसिपी शेअर केली आहे। अगदी मुलांना आवडेल अशी चटपटी। तर आज बघणार आहोत बीन्स बटाटा। दिसायला जेवढा छान आहे तितकाच खायला पण छान लागतो। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। इथे कवळ्या अशा बीन्स घेतले आहे। आता ह्या कट करून घ्यायचे आहे। ह्या बीन्सला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावे आहेत, जसं की घेवडा, श्रावणी घेवडा आणि फरसबी। 2 ते 3 बटाटे कट करून घेतले आहे। आलं, हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलं। पॅनमध्ये तेल घालायचं आणि त्यामध्ये जिरं मोहरी ॲड करायचं। छान तडतडल्यानंतर कढीपत्ता घालायचा, सोबतच चिमूटभर हिंग आणि मिरचीचा जो ठेचा करून घेतलाय तो पण घालायचा। त्यानंतर कट केलेले बटाटे ॲड करायचे आहेत। बटाटे छान परतून घ्यायचे। आपण हे असे वाफेवरती शिजवून घेणार आहोत। थोडीशी हळद घातलेली आहे। आपल्याला बटाटे थोडेसे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। भाजीमध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही। आता यामध्ये कट केलेले बीन्स ॲड केले। आपल्याला बीन्स जास्त शिजवायचे नाही, फक्त क्रंची होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं। ह्या पद्धतीने भाजी केली तर टेस्ट अगदी छान लागते। आता जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन अशाच टिफिन रेसिपीज पाहायला मिळतील। अगदी साध्या, सोप्या आणि पटकन होणाऱ्या। ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आता यामध्ये चटपटीत चवेसाठी मॅगी मसाला सोबतच काळं मीठ हे ॲड करायचं आहे। मसाल्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता। ह्या भाजीमध्ये काळं मीठ घातल्यामुळं नेहमीच्या भाजीपेक्षा खूप चटपटीत अशी टेस्ट येते। त्याचसोबत साधं मीठ देखील ॲड करायचं आहे। आता यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर ॲड केली तर आता मस्त परतून घेतलं तर तयार झाली आहे आपली बीन्स बटाटा। आता अन्न हे पूर्ण ब्रह्म ह्या वाक्याला अनुसरून मी हा अन्न ग्रहण करते। पुन्हा भेटू अशाच नवीन आणि चटपटीत रेसिपी बरोबर। तोपर्यंत घरचं खा आणि हेल्दी राहा। आणि त्यासाठी स्पाइस ऑफ महाराष्ट्र या कुकिंग चॅनलवरच्या रेसिपीज पहा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद।